नमस्कार. अविराज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज अविराज किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनणार आहे. ना कुठलं वाटण घाटण ना गरम मसाले. फ्लावरची देठी काढून याची फुले हातानेच मी जरा मोठे मोठेच तोडून घेतले आहेत. फ्लावर निवडताना जरा काळजीपूर्वकच निवडावा, कारण त्यात बारीक बारीक अळ्या असण्याचा संभव असतो. बाजारातून आणतानाच फ्लावर घट्ट पांढरा शुभ्र बघूनच आणावा. त्यात बारीक बारीक अळ्या असण्याचा संभव असतो, म्हणून फ्लावर निवडून त्यात मीठ घालून पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून मग स्वच्छ धुवून घ्यावा. आता फ्लावरमध्ये भरपूर पाणी टाकून 5-6 पाण्याने मी फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवलेला आहे. कढई गॅसवर ठेवून गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि 5-6 अशा लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत, वेड्या वाकड्याच. मी याला चिमट्यानेच क्रश करून घेतले आहेत आणि आता तेल गरम झाल्यावर त्यात लसणाची फोडणी घालायची आहे. लसूण थोडा ब्राऊन झाला की आपण जो चाळणीवर निथळत ठेवलेला फ्लावर आहे तो त्या फोडणीमध्ये टाकायचा आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा. चवीनुसार मीठ चहू बाजूने पसरवून घालायचं आणि आता मीठ टाकल्यानंतर परत फ्लावर व्यवस्थित परतवून घ्यायचा. छान परतवून घ्यायचा, म्हणजे मीठ सगळ्या भाजीला व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि आता 1 मिनिटासाठी भाजीवर झाकण ठेवून घेऊया आणि 1 मिनिटाने परत काढून हलवून घेऊन परत झाकण ठेवायचं आहे. गॅस थोडासा मीडियम करून घेऊन मीठ टाकून भाजी परतवून घेतली आणि त्याच्यावर झाकण ठेवलं का भाजीला अंगचंच पाणी सुटतं. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालण्याची काही गरज नाही. आपण आधीच भाजी निथळून घेतली होती तरी सुद्धा भाजीमध्ये अंगचंच भाजीचं एवढं पाणी निघालेलं आहे. आता ते पाणी जळेपर्यंत, आटून जाईपर्यंत आपण त्याला गॅसवर झाकण ठेवून थोडं शिजवून घेऊया. आणि भाजी अशी उलटणीने कढईमध्ये पसरवून ठेवायची, म्हणजे व्यवस्थित शिजते ती सगळ्या बाजूने. आता ही मी घरामध्ये बनवलेली मिरची पावडर आहे. अगदी थोडी, म्हणजे अर्धा चमचा मिरची पावडर यात मी घालून घेतलेली आहे आणि अगदी थोडीशी हळदीची पावडर यात टाकून घ्यायची आहे. फ्लावरला आणि कोबीला कधी जास्त हळद घालू नये. तर आता ही पूर्णपणे त्यात मिक्स होईपर्यंत, मिरची पावडर आणि हळद पावडर मिक्स होईपर्यंत याला छान परतवून घ्यायचं आहे भाजीला. आणि आता झाकण नाही ठेवायचं आहे. फ्लावर खूप नाही शिजवायचं आहे. थोडासा असा अर्धा कच्चा वगैरे असला ना, जसा चायनीज राईसमध्ये असतं ना तसा, छान फ्लावर टेस्टी लागतो. आणि कोणाला अर्धा कच्चा जर नसेल आवडत तर त्यांनी थोडासा परतवून शिजवून घ्यायचा आहे. फ्लावर अजिबात खाली लागता कामा नये, त्याला व्यवस्थित परतवतच राहायचं आहे. फ्लावर आणि कोबीची भाजी असते ना, ती जळता कामा नये, खाली कढईला लागता कामा नये. फ्लावर कोबीची सुकी भाजी करताना जर ती कढईला खाली तळाला लागली की तिची मूळ चव बिघडते. म्हणून थोड्या थोड्या वेळाने फ्लावर खाली लागू नये म्हणून भाजी शिजेपर्यंत परतवत राहायचं गॅस बारीक करून. आता फ्लावरची भाजी छान शिजून मस्त तयार आहे. आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता व्हिडिओ एंड करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते, अविराज किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवलेला, डंकावर कुटून आणलेला ऑथेंटिक ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन घाटी मसाला विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याबरोबरच घरी मी स्वतः बनवलेली शेंगदाण्याची, तिळाची, जवसाची चटणी सुद्धा बनवून मिळेल. तसेच आपल्याकडे देशी गाईचे शुद्ध गावरान साजूक रवाळ तूपही मिळेल. तर ऑर्डर करण्यासाठी मी स्क्रीनवर नंबर देत आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मला करू शकता आणि ऑर्डर तुमची नोंदवू शकता. आता आमच्याकडील उत्पादनांची माहिती देता देता आपल्या फ्लावरच्या भाजीची प्लेटिंग सुद्धा झालेली आहे. जितकी सोप्या पद्धतीने आणि झटपट ही भाजी तयार होते तितकीच ती चवदार सुद्धा लागते. चपाती, फुलके, विशेष करून ब्रेड बरोबर तर अगदी छान लागते. करून बघा आणि खा आणि मला सांगा. धन्यवाद.